एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे मुंबई मंडळी. प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या चषकाचं आज वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर क्रिस गेलच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. हा सोहळा मीरा भाईंदरमध्ये संपन्न झाला. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईकही यावेळी उपस्थित होते. प्रो गोविंदा लीगचं तिसरं पर्व हे येत्या 8 आणि 9 ऑगस्ट रोजी मुंबईच्या NSCI डोममध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यंदा पहिल्या 3 गोविंदा पथकांना अनुक्रमे 75 लाख, 50 लाख आणि 25 लाख रुपयांचे इनाम देण्यात येईल. प्रत्येक गोविंदा पथकाला सहभागासाठी 3 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. ही स्पर्धा ही थरांपेक्षा जास्त प्रत्येक गोविंदाला संधी देणारी ही स्पर्धा आहे. यामध्ये 5 थराची स्पर्धा सुद्धा आहे, 6 थराची स्पर्धा सुद्धा आहे, 7 थराची स्पर्धा सुद्धा आहे आणि फायनल जी आहे ती 8 थराची स्पर्धा आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की ह्या प्रो गोविंदामुळे हार्नेस, मॅट, त्याचसोबत 14 वर्षाखालील मुलांना यामध्ये संधी दिली जात नाहीये. प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी काळजी घेतली जाते, ज्याच्यामुळे गेली 2 वर्षे आणि आत्ताचा हा 3रा वर्ष एकही गोविंदा हा इंजर होणार नाही, हा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात आणखी एक ब्रेक. पण